Bye.
सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठल सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठल
भजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारी आई तरी जन्मा
पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोजतेज स्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदेवे कलापूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कैलासराणां शिवचन्द्रमौळी वनीन्द्रमाथा मुकुटे दळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि निर्गुण निर्गुण निवृत्तीनाथाचे शरणी काजनाधारी हे दुःख सांगतो तुम्हासी भगारे विठ्ठला नाही तरी जन्मवाया करिता बरोबरी दुरासे बुरी भवाची पुरी बाहावासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अनुभव दादा आवाज थोडा मोकळाच राहू द्या, थोडा उंचच राहू द्या, थोडा इकोही राहू द्या, म्हणजे आवाजाला त्रास होत नाही. विठ्ठल विठ्ठल प्राप्त स्थळी सप्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संपादनाच्या कलशस्थानी विराजमान असणारे नवे ज्यांनी 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया या तुकोबारायांचा 3 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपण सेवेकरता घेतला. माझे आजोबा कैलासवासी रघुनाथ बंडुकल्यांच्या कृपाशीर्वादानं गुरुवर्य परमपूज्य संत स्वामी अनेक कृपेची महाराज यांच्या गुरुकृपेनं तुम्हा सर्व संतांच्या टाळकरांच्या माळकरांच्या कृपाशी
आशीर्वादानं मी आज या गादी उभी आहे मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या लाडकिले कमी संताची गो लाडकिले कमी लाडकिले कमी संताची गो लाडकिले कमी संताची माझ्यावरी कृपा बहुतांची माझ्यावरी कृपा बहुतांची माझ्यावरी कृपा लाडकिले कमी संताची मजवरी कृपा बहुतांची. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं कीर्तनकाराचं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाने तुम्ही आम्ही सगळेजण की निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत. निमित्त तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. महिला मंडळ निमित्त माहिती आहे का? बोलावर एकदा मोठ्याने काय निमित्तानं तुम्ही आम्ही जमलेलो आहोत? हा, हनुमान जन्मोत्सव निमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि वर्ष पहिल्यांदाच हा सप्ताह या ठिकाणी चालू होतोय. खऱ्या अर्थानं पुढचे आभार मानण्याच्या अगोदर या हनुमंतरायांकडे आपण एक प्रार्थना करू, एक विनंती करू की जसं या पहिल्या वर्षी हा सप्त्याची सुरुवात या ठिकाणी झाली त्रिदिनी कीर्तन महोत्सवाची, असाच हा अखंडपणे प्रत्येक हनुमान जन्मोत्सवाला या ठिकाणी या मुखेड गावामध्ये या हनुमानाच्या प्रांगणामध्ये हा सप्ताह कालांतर चिरकाल या ठिकाणी टिकून राहू. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तुमच्यासारख्या मायबापांचं दर्शन ज्यांच्यामुळे मला घडलं, असं कुणाचंही नाम उल्लेख करणं काही शक्य नाही, पण सगळं ग्रामस्थ समस्त ग्रामस्थ ही मुखेड गावकरी मंडळी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या गोड अशा मायबापांचं दर्शन या ठिकाणी घडलं. आणि आजचा या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचा द्वितीय दिवस उपस्थित सगळे कलाकार मंडळी गायक वादक सगळे गावातलेच आहेत, बरोबर ना? तुमचे सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीनं मुटुंगावर असणारे आमचे महाराज सचिन महाराज, शिवम महाराज, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. पाठीमागे ज्या विद्यार्थिनी तुम्हाला दिसत आहेत, त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची एकमेव मुलींची नारायणी वारकरी शिक्षण संस्था आहे. तब्बल 50-55 विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आज सकाळी आम्हाला कोपरगावला कीर्तन असल्या कारणानं पूर्ण संच त्या ठिकाणी सांगितला होता आणि योगायोगानं त्यांनी मुली सांगितल्या असल्या कारणानं मग आता परत घरी जाऊन इकडं मुखेडला यायचं, त्याच्यापेक्षा आम्ही कोपरगावचं कीर्तन करून डायरेक्ट मुखेडला आलो आणि म्हणून सगळ्या मुलींचा लाभही आता तुम्हाला पुढील 1 ते 1.5 तास भेटणार आहे. सगळ्या विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आता वाजली गोजाराशी जोरात टाळ्या असं उसण्या दिल्यासारखं करतात तुम्ही, काहीतरी GST वगैरे लागल्यासारखं. जेवढी संख्या आहे तेवढ्या टाळ्या वाजल्या पाहिजे. बसलेल्या मंडळींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. शूटिंगवाले दादा या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे सिस्टमवाले दादा गोड सिस्टम लावतात, शेवटपर्यंत अशीच साथ द्या, तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. या गावामध्ये आमची पाहुणे मंडळी बरीचशी आहे, पण सगळ्यांचा नामोल्लेख मी आता कीर्तनाच्या शेवटीला करणार आहे, कारण 8 वाजून गेले आहे आणि 9 वाजेनंतर या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद आहे, बरोबर ना? लोक कीर्तनाला येऊ नाही येऊ पण प्रसादाला येतील, त्याच्यापेक्षा आपण 9 वाजता आटपलेलं बरं असतं. सगळ्या मंडळींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. सेवेला सुरुवात करते. विठ्ठल सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, कलिका बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवती. महिला मंडळ तुमची संख्या सर्वांपेक्षा जास्त आहे, पुरुष मंडळांपेक्षा तुमची संख्या जास्त आहे. तुमच्या पार्टीचं कीर्तन आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हालचाल करायची. 1 तास अगदी गपगुणानं बसायचं, ताई बोलल त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, कारण आपली पार्टी कमी पडता कामा. हा, जोर जोरात मोठ्यानं बोलायचं. मी जेवढ्या प्रश्न विचारेल तेवढ्या प्रश्नांची उत्तर द्यायची, जमली तर द्यायची, नाही जमले तर ताई त्याच कामाला बोलत. समजतं तुम्हाला? सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी. जगद्गुरु तुकोबरांचा 3 चरणाचा
उपदेशपर प्रकरणातील अभंग निवडलाय. उपदेशपर प्रकरणातीलच का अभंग निवडला? तर वारकरी संप्रदायाचे काही नियमाप्रमाणे पहिल्या दिवसाचा जो कीर्तनकार असतो तो बांधलेला असतो. म्हणजे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला नामपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी घेऊन भगवंताच्या नामाचं वर्णन या ठिकाणी करावं लागतं. मग त्रिदिनी कीर्तन महोत्सव जरी असला तरी दुसऱ्या दिवसाचा जो कीर्तनकार असतो त्याला एकतर उपदेशपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि उद्याचा जो कीर्तनकार आहे तो जागराचा कीर्तनकार असणार. त्यांना देवाकडे फक्त मागणंच मागावं लागणार, म्हणजे ते मागणीपर प्रकरणातील अभंग घेतील. आणि कालाच्या कीर्तनाचे जे कीर्तनकार असतील त्यांना फक्त या ठिकाणी काय करायचं माहितीये का? भगवंताच्या लीलाच सांगायच्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दहावीची आणि वेलीची गाठ सांगायची. ज्यांना समजलं त्यांचे मनापासून आभार. विठ्ठल तुकोबरायांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी निवडलाय. आणि जगद्गुरु तुकोबराया या अभंगाद्वारे वर्णन करतात की तुम्ही त्या पंढरीच्या देवाला शरण जा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. तुम्ही त्या देवाला भजा, तुम्ही त्या देवाला शरण जा. आणि तुम्ही जर त्या देवाला शरण गेले नाही, तुम्ही जर त्या देवाला भजलं नाही तर या ठिकाणी हा नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय ना, हा नरदेह वायाला जाणार. काय सांगितलं? हा मुलाचा नरदेह जो आपल्याला प्राप्त झालाय, हा जन्म आपल्याला प्राप्त झालाय, हा वायाला जाणार. हा संसार जो आहे मायावी आहे म्हटले. आशा आहे, आशेनं संसार पुढे चालतो. या संसारामध्ये मायेनं आपण पुढे चालत असतो. मायेमध्ये आपण गुंतलेला आहोत. आणि म्हणून याच्यातून जर आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर करिता घरोघरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहावसी. तुकोबराय सांगतात देवाला भावाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबराय सांगतात विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो देवाला भावाशिवाय दुसरं काही लागत नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं ना म्हटले, देवाला तुम्ही कितीही पंचपक्वानांचा नैवेद्य नेऊन ठेवला पण त्याच्यामध्ये जर भाव नसेल ना आजी तर तो काही कामाचा नाही. विठ्ठल उपदेश करतात की तुम्ही देवाला भजा. देवाला नाही भजलं तर या ठिकाणी तुमचा जन्म वायाला जाणार. ज्या अर्थी तुकोबराय आपल्याला उपदेश करतायत त्या अर्थी तुकोबरायांचा अधिकार सामान्य नाही. आणू रेणू या धोकडा आणि तुका आकाशा एवढा ही तुकोबरायांची खाती. एक अख्यायिका तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे. तुकोबरायांचे कट्टर वैरी होते रामेश्वर शास्त्री, रामेश्वर भट्ट. त्यांनी तुकोबरायांचे अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवले. आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर तुकोबरायांनी तब्बल 13 दिवसाचं बिना अन्न पाण्याचं उपोषण केलं. आणि 14व्या दिवशी इंद्रायणीच्या डोहातून अभंग कोरडेच्या कोरडे वरती आले. हा अधिकार माझ्या तुकोबरायांचा आहे. काय? हा अधिकार माझ्या तुकोबरायांचा आहे. मला ताई अजून किती अधिकार? तर तुकोबरायांचा जर अधिकार बघायला गेलं तर एका सोप्या प्रमाणावरून सांगितलं जातं तुकाराम तुकाराम नाम घेता आम्ही ज्या यमाला घाबरतो, यम माहिती ना तुम्हाला? आपण गेल्यानंतर आपल्या न्यायला कोण येतं? बोला ना, बोला बोला. यम येतो, बरोबर ना? तुम्ही आणि आम्ही म्हणजे माझ्या सकट बरं का, तुम्ही आणि मी आपण इतके पुण्यवान लोक नाही का आपल्याला देवाची दूत न्यायला येतील का? आपलं पुण्य कमी पाप जास्त होतं. ही आताची सत्य परिस्थिती आहे. मग तुम्ही आणि आम्ही इतके पुण्यवान लोक नाही की आपल्याला देवाचे दूत न्यायला येतील. आपण गेल्यानंतर आपल्याला न्यायला कोण येतं? यम येतो. जो यम आपल्याला न्यायला येतो त्या यमाने जर तुकोबरायांचं नाव ऐकलं तर त्याला थर कापरे भरायचे. इतका अधिकार माझ्या तुकोबरायांचा. आणि ते तुकोबराय आजच्या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात, बाबांनो देवाला भजा, पंढरीच्या पांडुरंगाला भजा. आणि तुम्ही जर त्याला भजलं नाही तर या ठिकाणी तुमचा जन्म वायाला जाणार. आता ज्या अर्थी तुकोबराय आपल्याला उपदेश करतायत त्या अर्थी तुकोबरायांचा अधिकार काही सामान्य नाही. खऱ्या अर्थाने सांगितलं जातं की जो उपदेश करतोय त्यानं आपल्याला आपल्या हिताचं सांगितलं पाहिजे, त्याला अनुभव पाहिजे.
आणि तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला उपदेश करतायत. म्हटले मग उपदेश कुणी कुणी केला पाहिजे, कुणी कुणी उपदेश करावा? तर या ठिकाणी 3 प्रकार सांगितले. एक उपदेश मायबापांनी केला पाहिजे, एक उपदेश गुरुनी केला पाहिजे आणि एक उपदेश संत मायबापांनी केला पाहिजे. या ठिकाणी 3ही पद्धत तुकोबारायांकडे आहेत. तुकोबाराय या ठिकाणी गुरु आहेत का? कारण आपण त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतो. तुकोबाराय या ठिकाणी संत आहेत आणि तुकोबाराय या ठिकाणी मायबाप देखील आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान या ठिकाणी 3ही पदव्या माझ्या तुकोबारायांना आहे. आणि म्हणून उपदेश कोणीही कुणाला करून चालत नाही. आता तुम्ही हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी करतायत, बरोबर? आता समस्त ग्रामस्थ मंडळी, आयोजक मंडळी या ठिकाणी बसले. बरं का बाबा, तुम्हाला प्रश्न विचारते मी. आता हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव करत असताना इथे बसलेल्या पैकी एखादं लहान पोरग जर आपल्याकडे आलं किंवा तुमच्याकडे आलं, तुम्हाला जर म्हणाल काका ओ बाबा हे असं नाही असंच झालं पाहिजे, जमन का? आपण त्याचा ऐकू का? का? कारण उपदेश कुणीही करून कुणाला चालत नाही. जो उपदेश करतोय त्याचा अधिकार पाहिजे. आणि आपल्याला तुकोबाराय उपदेश करतात त्यांचा अधिकार या ठिकाणी आहे. म्हणजे कुणीही कोणाला उपदेश करून चालत नाही. अजून थोडक्यात सांगू का? या सुनील विठ्ठल आणि एक म्हणजे आपल्या मायबापाला उपदेश केला पाहिजे. आणि एक गोष्ट सांगू, याच्याही पुढे जाऊन बोलते, याच्या व्यतिरिक्त या 3 व्यक्तींच्या व्यतिरिक्त आपल्या भल्याचं या जगामध्ये आपल्याला कोणीच सांगत नाही. आपलं भलं व्हावा असं जर कुणाला वाटत असेल तर ते फक्त संतांना वाटतं, आपल्या गुरुला वाटतं आणि आपल्या मायबापाला वाटतं. म्हटले कुणीही कुणाला उपदेश करून चालत. एक सोपं उदाहरण सांगते तुम्हाला. एका झाडावर एका सुगरणीचा खोपा होता. काय होता? सुगरणीचा खोपा होता. एक दिवस जोराचा पाऊस सुरू झाला आणि सुगरणीनं काय केलं, तिचा जो खोपा बनवलेला होता त्या खोप्यामध्ये जाऊन बसली. सुगरण खोप्यामध्ये जाऊन बसली, पण झाडाच्या खाली एक माकड होतं. जसा जोराचा पाऊस चालू झाला तसा पाऊस चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी ते जे माकड होतं ते पावसामध्ये भिजायला लागलं. आणि ते माकड त्या पावसामध्ये भिजायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या सुगरणीनं खोप्यातून बघितलं आणि विचारलं, म्हटले का रे माकड दादा, अख्खा उन्हाळाभर इकडं तिकडं फिरला. काय सांगितलं? आता काय चालू आहे? उन्हाळा. म्हटले अख्खा उन्हाळाभर इकडं तिकडं फिरला, स्वतःसाठी एक घर सुद्धा बांधलं. म्हटले आता इतका जोराचा पाऊस चालू झाला आणि या पावसामध्ये भिजतो. माकडाला राग आला. माकड म्हटलं का ग तुझ्याकडे भाड्याने रूम मागायला आलो का? कुणाला म्हटलं? सुगरणीला. आता माकडाला राग आला म्हणून त्यानं काय केलं, सुगरणीचा खोपा मोडून टाकला. आता सुगरणीचा खोपा मोडून टाकल्यानंतर ती सुगरण काय म्हणाली, जा मर तिकडच. म्हणजे तिला काय वाटलं आपण याच्या भल्याचं बोलायला गेलो आणि यांनी आपलं घर मोडून टाकलं. आता थोडक्यात ती त्याला काय बोलली, मर तिकडं. आता मर तिकडं म्हटलं तर कुणाला राग येतो. आता इथं सुना बसल्यात, बरोबर ना? बसल्यात ना सुना. एखादी सून जर आपल्या सासूला म्हणली, सासूबाई तिकडेच मरा, सासूबाई म्हणून तुझ्या बापाच्या घरचं खायला येते का? खरंय ना? त्या माकडाला राग आला, त्याला त्या सुगरणीचा खोपा मोडला. थोडक्यामध्ये मला असं सांगायचंय, कुणी कुणाला उपदेश करून चालत नाही. आणि याच्याही पुढे जर जाऊन सांगायचं झालं, माफी मागून बोलते, अशी कित्येक जण असतात का ते घरामध्ये टिव्या फोडू शकतात, कपाटं फोडू शकतात, खुर्च्या फोडू शकतात, पण आपण त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांच्या डोक्यामध्ये फरक पडत नाही. मग बायकोनं वारंवार कितीही डोक्यामध्ये फरक पडण्याचा प्रयत्न केला, कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी काही ते ऐकत.
मग त्यापेक्षा सांगायचंच नाही, कारण कुणीही कोणाला उपदेश करून जमत नाही. मग महिला मंडळ म्हणत ताई सांगायचं नाही तर माकड पितं ना. तुमची मेमरी 5G ठेवायची. 5G कळते ना तुम्हाला? मोबाईल सारखी ठेवायची. मोबाईल सारखी मेमरी ठेवली की तुम्हाला समजणार. तुम्हाला ताई त्यांना जर सांगितलं नाही तर ते पितात ना. मी काय म्हणते सांगू का? थोडं पुढे जाऊन बोलते, एक काम करायचं, माकड घरातून प्यायला निघालं का आपल्या पाकिटातले पैसे काढून द्यायचे. कशाला? प्यायला. कशाला? महिला मंडळ लक्षात येतं ना तुमच्या? कशाला? प्यायला. मग तुम्ही म्हणाल ताई प्यायला जर पैसे काढून दिले तर असं म्हणतात जो व्यक्ती जास्त पितो तो लवकर मरतो. बरोबर ना? माफी मागून बोलते बरं का. आपल्या पाकिटातले पैसे काढून द्यायचे आणि प्यायला पैसे द्यायचे आणि जास्त पिऊ द्यायची आणि मेलं तर मरू द्यायचं. तुम्ही म्हणताई असं कसं बोलतात? आता याच्याही पुढे जाऊन तुम्हाला मी सांगते, पिणाऱ्याच्या नावाचा कपाळाला कुंकू लावण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाच्या नावाचा जर कपाळाला बुका लावला तर तो 2 टाइम तुम्हाला सुखात आरामशीर खाऊ घालू शकतो. थोडक्यात मला काय सांगायचं होतं माहितीये का? आपण कितीही कुणाला उपदेश केला, कुणीही कुणाला उपदेश करून चालत नाही. आणि आपण कितीही उपदेश केला तरी या ठिकाणी सध्या लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. संत महात्मे उपदेश करून करून थकले पण आपण त्यांचं ऐकत नाही. पण एक सांगू, आपल्याला कितीही उपदेश केला तरी आपलं ध्येय कशामध्ये, आपलं सार्थक कशामध्ये आपल्याला समजत नाही. मेन मुळात जर सांगायचं झालं तर आपली जागा कुठे हेच आपल्याला माहिती नाही. या ठिकाणी कीर्तन चालू आहे, साईडने एखादं जनावर जरी गेलं ना तरी त्याला समजतं का आपली जागा कुठे. ज्याला त्याला आपली आपली जागा समजली पाहिजे. थोडक्यात सांगू का? मुखेड गावामध्ये डुकरं आहेत का? आहेत का? आता तू मला सांगते. हा ते लई मोठ्याने बोलले. आपल्या मुखेड गावामध्ये काय आहे? डुक्कर आहे. आता एक काम करायचं मी तुम्हाला सांगते. ते गावातलं एखादा डुक्कर, पुरुष मंडळ, पहिला नियम तुमच्यासाठी, गावातलं एखादं डुक्कर धरून आणायचं. काय धरून आणायचं? आणल्यानंतर त्याला आंघोळ घालायची. हे काम तुमच्याकडे बरं का. आंघोळ घातल्यानंतर त्याला त्या टॉवेलनं पुसायचं, कपड्यानं पुसायचं. पुसून झालं का तुम्ही निवांत बसायचं. मग ते डुक्कर महिला मंडळांकडे द्यायचं. महिला मंडळ, आता दुसरा नियम तुमच्यासाठी. ते डुक्कर तुमच्याकडे आलं का आल्यानंतर त्याला गण पावडर करायची, मेकअप करायचा. आता ते काम तुम्हाला जमतं म्हणून दुसरा नियम तुमच्यासाठी. त्याला काय लावायचं, कसं लावायचं, काय फाउंडेशन वगैरे काय असतं मला काही माहित नाही, पण ते तुम्हाला माहिती आहे. त्याला काजळ, लिपस्टिक काय लावायची ते सगळं त्याला लावायचं. आणि त्याचा मेकअप झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं माहिती का? आपल्या घरामध्ये जी आरामाची खोली असते ना, आता सध्याच्या काळामध्ये तिला बेडरूम म्हणते, बरोबर ना? आपली जी आरामाची खोली असते त्या आरामाच्या खोलीमध्ये एक बेड असतो, पलंग असतो ना, पलंग. बरं का महिला मंडळ? मागच्या महिला मंडळाचं लक्ष आहे ना? हा, बोलत चालायचं. ती आरामाची जी आपली खोली असते त्या आरामाच्या खोलीमध्ये एक बेड असतो. काय असतो? काय असतो? बोला ना. पलंग असतो, बेड असतो. त्या बेडवर त्याचा मेकअप झाला रात्रीच्या अशा टायमाला त्या रात्रीच्या टायमाला त्या बेडवर त्या डुकराला ठेवायचं, म्हणजे झोपी लावायचं. आणि दार फक्त त्या बेडरूमचं म्हणजे त्या आपल्या आरामाच्या खोलीचं उडून घ्यायचं. आणि तेवढ्या रात्रीपुरता आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपायचं. काय करायचं? दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपायचं. आणि त्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपलं की रात्रीची 11-12 वाजता परत त्या आरामाच्या खोलीमध्ये त्याला बघायला घ्यायचं. मग तुम्ही म्हणता याच्या पुढं काय? रात्रीच्या 11-12 वाजताच ते उठल आणि गटारीत लोळायला जाईल. आता लिंक लागली का तुम्हाला? काय? रात्रीच्या 11-12 वाजताच ते उठल आणि गटारीत लोळायला जाईल. थोडक्यात याच्या पुढे जाऊन सांगते, त्या डुकराला, त्या जनावराला माहिती आहे भगवंताने आपली जागा आपल्याला कुठं दिली आहे, म्हणजे कुठे आहे त्याची जागा. पण याच्या पुढे जाऊन बोलू का? तुमच्या सगळ्यांची माफी मागून बोलते, असे कित्येक डुकरं असतात की रात्री 12-1 वाजता गटारीतून धरून आणावे लागतात. चांगले चांगले मोठे मोठे बंगले असताना. थोडक्यात लोकांना कितीही उपदेश केला तरी समजत नाही, पण सांगतात उपदेश कुणी कुणाला करावा. उपदेश तुकोबारा आजच्या अभंगामध्ये आपल्याला करतात. ज्याच्याकडे अधिकार आहे त्यानं उपदेश केला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं ज्याच्याकडे अनुभव आहे त्यानं उपदेश केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, जो आपल्याला उपदेश करतोय त्यानं आपल्याला आपल्या हिताचं सांगितलं पाहिजे. आजच्या अभंगामध्ये तुकोबारांचा अधिकार आहे म्हणून तुकोबा
उपदेश करतायत. तुकोबारांकडे अनुभव आहे म्हणून तुकोबाराय उपदेश करतात. अनुभव आले अंगाते या जगात येत असे. दुसरी गोष्ट संपली आणि तिसरी गोष्ट उपदेश अशा व्यक्तीने करावा म्हटले त्यानं आपल्याला आपल्या हिताचं सांगितलं पाहिजे. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला आपल्या हिताचं सांगताय. काय हित सांगितलं? तुम्ही त्या देवाला भजा. तुम्ही त्या देवाला जर भजलं नाही तर या ठिकाणी तुमचा जन्म वायाला जाणार. काय सांगितलं? मग काही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी प्रश्न विचारला का हो तुकोबाराय? तुम्ही केव्हाच सांगतात की देवाला भजा देवाला भजा आणि त्या देवाला जर भजलं नाही तर या ठिकाणी तुमचा जन्म वायाला जाणार. तुकोबाराय जन्म वायाला जाणं म्हणजे नेमकं काय? सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं. म्हटले जी गोष्ट ज्या कामासाठी आपल्याला प्राप्त झाली आहे त्या गोष्टीचा त्या कामासाठी जर वापर झाला नाही तर थोडक्यात ती गोष्ट वायाला जाते. काय सांगितलं? इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हा काय आहे? बोला ना. थोडा आवाज कमी येतो. बोला ना. काय? माईक आहे. याचं काम काय आहे महिला मंडळ? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. थोडक्यात जर यानं याचं काम केलं नाही, काय सांगितलं मी? यानं जर याचं काम केलं नाही तर आपण सहज म्हणू शकतो दादा, बरं का, सहज सांगते की थोडक्यात आपण म्हणू शकतो या दादाची सिस्टम वायाला गेली. काय म्हणजे जी गोष्ट ज्या कामाला भेटली आहे त्या गोष्टीचा त्या कामासाठी जर वापर झाला नाही तर काय होतं? ती गोष्ट वायाला जाते. अजून थोडं पुढे जाऊन सांगू का? आता गावातल्या कीर्तनांचं टायमिंग किती? थांबा बोला नक्की ना? 7 ते 10 नाही ना? हा 7 ते. कीर्तन किती तास असतं? हा कोण म्हणलं 3 तास? बाबा जमला गड्या आता. नाही हो बाबा, कसं बोलतो तुम्ही आता? म्हणजे आता काय पिक्चर लावायचा काय 3 तास? विठ्ठल तुम्हाला प्रश्न विचारला. आपल्या गावातल्या कीर्तनाचं टायमिंग 7 ते 9. म्हणजे आता 24 तासातले 2 तास आपण या ठिकाणी येऊन बसलोय. दिवस किती तासाचा? पूर्ण दिवस 24 तासातला. 24 तासातले 2 तास आपण कुठे येऊन बसलोय? कीर्तनात येऊन बसलोय. असे तर आपले 22 तास वायालाच गेलेले आहेत. तुम्ही म्हणताय असं कसं बोलतात? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करतो, धंदा करतो, खातो पितो झोपतो, हे फक्त स्वतःच्या पोटापुरता करतो. देवासाठी तुम्ही 22 तासात काय करता? काय माझा प्रश्न काय आहे? देवासाठी तुम्ही मागे 22 तास काय करता? काहीच करत नाही. फक्त काय करता? स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजचं जीवन जगत असता. मग आता 22 तासात ते 2 तास तुम्ही या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसलेत. तर मग इथं आल्यानंतर कीर्तनाचा एक दंडक आहे, एक नियम आहे. इथं आल्यानंतर कमीत कमी हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुखानं भजन केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात कर टाळी बोला कर म्हणजे काय? बरंच हुशार आहे बरं का महिला मंडळीकडचं. कर म्हणजे हात. हातानं काय सांगितलं? टाळी सांगितली. मुखानं. मग आता एकदम खरं बोलायचं महिला मंडळ. आता भजन चालू झाल्यानंतर किती जणांनी टाळ्या वाजवल्या? हात वरती करा बरं. मागचं महिला मंडळ, पुढचं महिला मंडळ. इतकं खोटं बोलायचं नाही. अख्खी रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. तेव्हा त्याला आजी लगेच हात खाली केले. मी आधी म्हटलं तर सगळ्यांनी हात वरती केले. आता मी म्हटलं झोप येणार नाही तर एकदम खरं बोलल्या.
म्हणजे ताईनं कितीही कोणत्या मारल्या तरी ताई आम्ही काही टाळी वाजवणार हुशार नाही म्हणते. परत एकदा हाताने टाळी मुखानं भजन विठालं. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला. मुखी नाम तुकोबारा म्हणतायत. हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखानं भजन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ आता चांगली रेंज आली तुम्हाला. मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एक गोष्ट सांगितली म्हटली या देवाच्या धर्म कार्याच्या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर तुम्हाला जर इथं बोर झालं, तुम्हाला जर इथं आळस आला, जर झोप लागली, जर कंटाळा आला तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जर तुम्ही गेले तर आनंद नावाची गोष्ट तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून सांगितलं हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून म्हटले की हातानं आपल्या टाळी वाजवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगितलं की म्हटले 2 तास तुम्ही या ठिकाणी येऊन बसले ना, इथं आल्यानंतर जर हाताने टाळी वाजवली नाही, मुखानं भजन केलं नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणजे काय सांगितलं थोडक्यात म्हटले जी गोष्ट ज्या कामासाठी आपल्याला प्राप्त झाली आहे त्या गोष्टीचा त्या कामासाठी जर वापर केला नाही तर थोडक्यात ती गोष्ट वाया जाते. अजून सोपं उदाहरण तुम्हाला सांगू का? तुमच्यासारखाच एक माणूस होता पुरुष मंडळ, टीव्ही समोर बसला आणि बातमी ऐकली. न्यूजचं चॅनल असतं ना, न्यूज मध्ये त्या ठिकाणी बातमी ऐकली आणि बातमी काय ऐकली का पुढील 2-3 दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता पाऊस पडत होताना वाटतं हा पडला ना, यालाच अवकाळी पाऊस म्हणते बरोबर ना. असा कधी यायचा आणि कधी जायचं. म्हटले पुढील 2-3 दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची. आता काय केलं त्या माणसानं? टीव्ही जवळून उठला सुनील दादा आणि छत्रीच्या दुकानामध्ये गेला. छत्रीच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दुकानदाराला सांगितलं की म्हटले तुझ्या दुकानामधली छत्री दाखव. आता त्या दुकानदाराने त्याच्यासमोर छत्र्या ठेवल्या. आता दुकानदाराचं कामच काय असतं माहितीये का महिला मंडळ? आपण जर एखादी साडी घ्यायला गेलो ना, साडी एक घ्यायची असती, हा साडी एक घ्यायची असती पण अर्ध दुकान आपण खाली काढतो. त्याच्यातली पटली तर घेतो, नाही तर मग आहेच पुढचं दुकान. म्हणजे ज्यानं काढलंय त्याला परत तेवढाच वेळ वाचायला. आणि ते दुकानदाराचं कामच असतं. त्याच्या दुकानामध्ये जेवढ्या व्हरायटी असतील तेवढे तो काय पॅटर्न असेल, पीस असेल तो आपल्या समोर टाकतो. आता हा माणूस छत्रीच्या दुकानामध्ये गेला आणि छत्रीच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या माणसाला छत्री मागितली दुकानदाराला. आता दुकानदाराचं काम काय? त्याच्या दुकानामध्ये जेवढ्या काही छत्र्या होत्या त्यांना त्याच्या समोर ठेवल्या. आता माणूस हुशार होता. यानं बातमी काय ऐकली होती? पुढील 2-3 दिवसामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा काय म्हटला माहितीये का दुकानदाराला? काय म्हटला? म्हटले एवढ्या छत्र्या काढायचं काम नाही, तुझ्या दुकानामधली जी 1 नंबर क्वालिटीची छत्री असेल ती मला दे म्हटलं. त्या दुकानदारानं काय केलं माहितीये का? त्या दुकानातली 1 नंबर क्वालिटीची छत्री काढली आणि त्या माणसाच्या हातामध्ये दिली. आता दिल्यानंतर तो जो घेणारा होता ना तो जरा हुशार होता. त्याला काय केलं माहिती का? दुकानदाराला विचारलं, म्हटले का हो या छत्रीची वॉरंटी गॅरंटी काय प्रश्न विचारला? हा तुम्हाला आता समजतंय, तुमच्या चेहऱ्याला हसू आलं का मला समजतं तुम्हाला समजतंय. छत्रीची वॉरंटी गॅरंटी कुणाला विचारली? दुकानदाराला विचारली. तुम्हाला सगळ्यांना मी दिसते ना, सगळ्यांना. हा आता प्रश्न तुम्हाला आहे माझा, मी या ठिकाणी तुमच्या समोर उभे, शरीर तुमचं आणि माझं प्रत्येकाचं सारखं आहे, फक्त भगवंतांनी रंगरूप प्रत्येकाला वेगळं दिलंय बरोबर. याची वॉरंटी गॅरंटी कुणाला सांगता येईल का? काय विचारलं मी? याची वॉरंटी गॅरंटी इथं बसलेल्या पैकी कुणाला सांगता येईल का? कसं काय सांगता येईल? कधी आपली शिट्टी वाजवण्याचा अंदाज नाही. काय कधी आपली शिट्टी वाजव याचा अंदाज. मग याची वॉरंटी गॅरंटी आपल्याला माहितीये का? पण त्यांनी कशाची विचारली? छत्रीची विचारली. आता जो दुकान लावून बसलेला असतो तो काही साधा हुशार नसतो. छत्रीची वॉरंटी गॅरंटी विचारल्यानंतर त्या माणसाने काय केलं माहिती का? दुकानदाराने, सुनील दादा, त्या दुकानदाराने त्या माणसाला सांगितलं, म्हटले 5 वर्षात छत्री तुटली फुटली नवीला नवी देणार. काय किती वर्ष? इथं 3 महिने एका पावसाळ्यात छत्री नीट राहत नाही. असं वारं वावदळ आलं तर छत्री मोडली बरोबर आहे ना.
तुटली फुटली, नवीला नवी दे. पण आला म्हणजे विषय सांग. पण छत्रीला दोन गोष्टींपासून जपायचं. एक म्हणजे पावसात जाऊ द्यायचं नाही आणि एक म्हणजे उन्हात जाऊ द्यायचं. छत्री देवाऱ्यात पुजायला ठेवायची का? थोडक्यात जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली आहे त्या गोष्टीचा त्या कामासाठी जर वापर झाला नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि म्हटले हा जन्म वाया न जावं असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन सांगितलं. देवाला शरण गेलं पाहिजे. जोपर्यंत हातापायामध्ये बळ आहे तोपर्यंत देवाला शरण गेलं पाहिजे. काय? जोपर्यंत हातापायामध्ये बळ आहे ना तोपर्यंत देवाला शरण गेलं पाहिजे. जोवरी सकळ सिद्ध आहे, जोवरी सकळ सिद्ध आहे, हात चाला मया पाये, आपुले स्वहित पाहे, तव आपुले स्वहित पाहे, विठया देवाया तुकोनको, याच्यामध्ये ताकद आहे. आता काय करतात माहिती का? आपण कानाने कमी ऐकायला यायला लागलं का काकड्याला जाऊन बसायचं बर का? तोंडातून हवा जायला लागली का कीर्तनाला येऊन बसायचं. हातांचं थरथर व्हायला लागलं का मग टाळ्या वाजवायला यायच्या. थोडक्यात सांगायचं काय माहिती का? जी तरुण पिढीला असं वाटतं की परमार्थ हा म्हातारपणात केला पाहिजे, आपल्याचं काम नाही. आणि एक गोष्ट सांगू का? गोष्ट असती तर तुकोबाराय म्हटले असते म्हातारा भाग्यवंत. तुकोबाराय तसं नाही म्हटले तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणपणात या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगू का? आणि छत्रपती शिवाजी महाराज मोजून 50 वर्ष. समजताय ना? तुम्हाला करंटच पोचत नाही पाहिजे. पण मी काय सांगते एवढं समजतं ना? माणसाने थोडा काळ जगलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे आणि तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात बाबांनी प्रमाण दिलं. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे. जोपर्यंत हात पाय चालताय तोपर्यंत या ठिकाणी देवाचं भजन केलं पाहिजे. कारण मनुष्य देव इतका दुर्लभ आहे म्हटले, इतका दुर्लभ आहे की एका सुभाषितकारानं गोड वर्णन केले. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्हर्या पुनर्मही एक सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. समजलं का काही? शेवटचा शब्द समजला असं, न शरीर पुन्हा पुन्हा. म्हणजे एवढंच समजलं आपल्याला. मला माहिती ना तुम्हाला काय समजलं? न शरीर पुन्हा पुन्हा. फक्त शेवटचं समजलं की शरीर आपल्याला पुन्हा. पण सुभाषितामध्ये गोड वर्णन केलंय म्हटले. सांगितलं धन गाडी बंगला पैसा नाती गोती बायका पोरं सगळं पुन्हा प्राप्त होऊ शकतं, पण हे शरीर आपल्याला पुन्हा प्राप्त होणं शक्य. नरदेह दुर्लभ जाना नरदेह
दुर्लभताना देव पुन्हा. म्हणजे सगळं माणसाला पुन्हा पुन्हा प्राप्त होऊ शकतं, पण हे शरीर एकदा गेलं की पुन्हा प्राप्त होणं शक्य नाही. म्हटले शरीर जायचं ठेवाने ते जाणार आहे, पण ते शरीर जायच्या अगोदर तुम्ही तर द्यायचं संसार पूर्ण होतो का. असं इथं बसलेलं कोणी आहे का? हात वरती करून दाखवा आणि मला सांगा की ताई आमचा संसार पूर्ण झाला, आमची इच्छा अपेक्षा काहीच उरली नाही. पण संसार पूर्ण हो नाही तर नाही हो ते जाऊ द्या, पण असं कोणीतरी इथं बसलेलं आहे का ताई आमची या जीवन जगत असताना आता संसारामध्ये कुठलीच इच्छा अपेक्षा माया काहीच उरलेली नाही? कोणीच नाही. आता मला तर काही अनुभव नाही, पण मी तुम्हाला विचारलं, तुम्ही हात वरती करत नाही म्हणजे काही ना काही प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा संसारामध्ये आहे. म्हणजेच काय, संसार शेवटपर्यंत पूर्ण होत. एक वाक्य तुम्हाला सांगू का, ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही, काय ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही त्याला संसार म्हणावं, आणि ज्याच्यातलं काहीच काम वाया जात नाही त्याला परमार्थ म्हणावं. हे तुम्हाला मग म्हटलं टाळ्या वाजवायच्या असतील तर सगळ्यांनी वाजवत जा. नाही तुम्ही नाही वाजवलं तरी काही अडचण, तुम्ही नुसतं असं उसणं दिल्यासारखं करतात. मला तसं काही नाही, उसणं काही देऊ नका, कीर्तन झालं मला भेटणार आहे, समजत आहे ना. तसं मग काही अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल कितीही पूर्ण केला शेवटपर्यंत संसारातली इच्छा अपेक्षा माया माणसाची सुटत नाही. सुख नाही कोठे आली सुखाचा विचार नाही कोठे म्हटले या ठिकाणी सुखाचा विचार नाही, सगळं दुःख बांधवडी हा संसार आहे. शेवटपर्यंत कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला, कितीही मिळवलं तरी माणसाला समाधान लागत नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं, आपल्याकडे जर आज एक गाडी असली तर आपल्याला असं वाटतं आपल्या 2 गाड्या कधी होतील. महिला मंडळ 1 तोळा जर असला तर असं वाटतं 2 तोळे कधी होतील. 2 तोळा जर असला तर आपल्याला असं वाटतं 4 तोळे कधी होतील. एवढं जाऊ द्या, एखाद्या बाईच्या गळ्यामध्ये नुसती आपल्यापेक्षा जास्त उच्च क्वालिटीची जर पोत पाहिली तर आपल्याला असं वाटतं आपलं कधी होईल. याचंच नाव आहे की माणसाला समाधान प्राप्त होत नाही. राजा रावण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काय होतं रावणाकडे? कोण म्हटलं? तुम्हीच ना, बरोबर आहे बघा. राजा रावणाकडे काय होतं माहितीये का? सोन्याची लंका. सोन्याची लंका रावणाकडे होती. लंका कुणाची? कुणाची? एकदा टाळी वाजवा बरं. एवढं खरं उत्तर सांगणारा कोणी भेटतच नाही सध्या. लंका ही रावणाची नसून लंका ही भगवान भोले शंकरानं पार्वती मातेला भेट देण्यासाठी बनवली होती. पार्वती मातेला भेट देण्यासाठी बनवली. माणसाला किती असलं तरी समाधान प्राप्त होत नाही. याच्यावर मी तुम्हाला सांगते, थोडं लक्षपूर्वक ऐकायचं. शेवटचे 15-20 मिनिटं आपल्याकडे राहिलेत. शाळेत 9लाच कीर्तन संपलं पाहिजे का? थोडं 5-10 मिनिटं वाटत काय अडचण नाही ना? हा.
हुशार आहेत बाबा, मस्त बाबा एकदम जोरात बसले. ते काही बोर झाले नाही, काय नाही काय. ते म्हणले ताई तुम्ही बाकीच्यांचा विचार करू नका, तुम्ही चालू द्या. बाबा इकडे पाहा माझ्याकडे. विठ्ठल सोन्याची लंका ही भगवान शंकरानं पार्वती मातेला भेट देण्यासाठी बनवली होती. अगदी थोडक्यात स्पर्श करून तुम्हाला फक्त सांगते. बाकीच्या पूर्ण कीर्तनातलं काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण आजच्या कीर्तनातलं एवढा दृष्टांत, एवढं उदाहरण मात्र लक्षात ठेवायचा. सोन्याची लंका ही भगवान शंकरानं पार्वती मातेला भेट देण्यासाठी बनवली होती. पण आता पार्वती मातेला भेट द्यायची, पण त्याच्या अगोदर म्हणजे याची पूजा करावी लागेल. थोडक्यात आपण जर एखादी नवीन वास्तू बांधली, आपण जर नवीन एखादं घर घेतलं, तर त्या घरामध्ये गृहप्रवेश करायच्या अगोदर आपण काय करतो? वास्तुशांती करतो. तसंच भगवान शंकरानं ठरवलं सोन्याची लंका ही पार्वती मातेला भेट द्यायची, पण अगोदर काय करायची? वास्तुशांती करायची. म्हटले वास्तुशांती करायला कोण लागतो? ब्राह्मण लागतो. पण म्हटलं आता सोन्याची लंका साधा सुद्धा ब्राह्मण बोलून चालणार नाही. मग काय करायचं म्हटले? वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण पाहिजे. बाबांनी गोड उत्तर दिलं. रावण हा दशग्रंथी होता. हेच म्हणायचं होतं ना बाबा तुम्हाला, दशग्रंथी. रावण हा दशग्रंथी होता आणि वेदशास्त्र पारंगत होता. आता भगवान बोधिसत्वानं काय केलं माहितीये का? रावणाला निरोप पाठवला, पत्र पाठवलं. आता तुम्हाला ताई, रावणाला पत्र आणि निरोप पाठवला, रावण तर राक्षस कुळातला होता ना. मग सांगा बरं, रावण कुठल्या कुळातला होता? बोला ना. इथल्या तर बारक्या बारक्या पोरींना सुद्धा माहिती आहे रावण ब्राह्मण कुळातला होता. गाव बरंच एकदम ज्ञानी दिसतंय बरं का, प्रख्यात दिसतंय. पोरी हुशार आहेत. पोरींनी सांगितलं रावण हा ब्राह्मण कुळातला होता. रावणाला निरोप पाठवला आणि निरोप पाठवल्यानंतर त्या ठिकाणी रावण आता कशाची वास्तुशांती करायला आला? लंकेची वास्तुशांती करायला आला. एक गोष्ट सांगू का? थोडं पुढे जायच्या अगोदर तुमची सगळ्यांची माफी मागून बोलते. एक गोष्ट तुम्हाला सांगते. आपण काय केलं माहिती का? आपण पोथ्या वाचतो ना, आपण पोथ्या वाचणाऱ्यांनी ना रावणाचा अभ्यास जरा उरफाटा करून ठेवला. काय आपण काय म्हणतो? रावणानं काय पळावली? काय पळावली? बाबांनी बोलायचंच बंद केलं. रावणानं काय पळावली? रावणानं, माझं काय म्हणणं माहितीये का? त्यानं आपली बायको पळावली का? मग आपण ही वाईट गोष्ट लोकांना काय सांगायची? आता एक चांगली गोष्ट मी रावणाची तुम्हाला सांगते. रावणानं त्याच्या आईसाठी आत्मलिंग आणलं होतं. हे कित्येक जणांना माहिती आहे. एकदा हात वरती करा बरं. म्हणजे बघा किती लोक, कित्येक लोक, एकदम कमी संख्या आहे. दुसरा प्रश्न विचारते. रावणानं सीता पळवली हे किती लोकांना माहिती? म्हणजे मला काय सांगायचं माहितीये का आजी? चांगली गोष्ट लवकर पसरत आणि वाईट गोष्ट पसरल्याशिवाय राहत. म्हणजे आपण काय केलं? रावणाचा उलटा अभ्यास करून ठेवला. अजून एक गोष्ट सांगू का? एक प्रश्न तुम्हाला विचारते. टाळकरी मंडळींनी, कुणीही गायनाचार्यांनी, वादकांनी बोलायचं नाही, फक्त बसलेल्या मंडळींना प्रश्न. या जगातील सर्वात अवघड काव्य कुठलं? प्रश्न तुम्हाला माझा. या जगातील सर्वात अवघड काव्य कुठलं की ज्याचा उच्चार आपल्याला आपल्या मुखातून लवकर करायला जमत नाही? येत असेल तर हा म्हणायचं, उत्तर सांगायचं नसेल येत तर मी तुम्हाला कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं होतं ताई तुम्ही त्याच कामाला बोलवली. नाही ना कोणी उत्तर सांगायला? महिला मंडळ, पुरुष मंडळ, बाबा तुम्हाला काही सांगायचंय का? कोणाकडे उत्तर देऊ का? मागच्यांना चान्स विचारायचं. मागच्यांना टाळकरी मंडळींना विचारायचं का? इकडं कुणाला? पोरीनं बोलू नका. इकडं कुणाला? इकडं कोणी? हा बोला पोरीनं. आता शिवतांडव. काय? शिवतांडव स्तोत्र. या जगातील सर्वात अवघड काव्य कुठलं जर असेल तर ते शिवतांडव स्तोत्र आहे. आपण किती वेळा मोबाईलमध्ये, टीव्हीवर ऐकलं असेल, पण त्याचा उच्चार करायला आपल्याला जमत नाही. आता शिवतांडव स्तोत्र मी सांगितलं, पण कित्येक जणांना अजूनही वेळ लागला नाही. एक श्लोक म्हणते, पण त्या शिवतांडव स्तोत्राचा एक श्लोक तुम्हाला म्हणून दाखवते. पण तुम्ही हाताने टाळी वाजून मुखानं भजन करणार का? नक्की ना?
ओम नमः शिवाय. 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 जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले केवलं लंबितं भुजंग तुंगमालिका डम 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 निनादम डमरभयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवं तनोतु नः शिवः शिवं तनोतु नः शिवः शिवं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कैलासराना शिवचंद्रमौळी रवींद्रनाथा मुक्तेदारी कारुण्य सिंधू मधुकारी भुजबीर शंभो मदकोणकारी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाभिभूती भूतिचंदनाची कपालमाला पितगौतमीची पंचानना विश्वनिकांतकारी भुजबीर शंभो मदकोणकारी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले लम्बितं भुजंग तुंगमालिका डम 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 निनादः डमरभयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवं. शिवतांडव स्तोत्रातला हा पहिला श्लोक. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू मधुकारी भुजबीर शंभो मदकोणकारी. हा शिवस्तुतीतला पहिला श्लोक. हे एकत्र करायचं. पहिला श्लोक जो सांगितला तो शिवतांडव स्तोत्रातला सांगितला आणि पुढचे दोन श्लोक जे सांगितले ते शिवस्तुतीतले श्लोक सांगितले. काही चुकलं का दादा? बरोबर आहे ना? मला तुम्हाला सांगायचं हे होतं, हे जे शिवतांडव स्तोत्र आहे त्यांना सांगता येईल, चांगल्या चांगल्यांना याचा उच्चार करायला जमत नाही जमत, बरोबर. पण हे भगवान भोले शंकराचं स्तुती करणारं तांडव सांगणारं शिवतांडव जर कुणी रचित केले तर ते रावणाने रचित केलं. मला रावणाचा अधिकार तुम्हाला सांगायचा होता. काय? हे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र कुणी रचित केले तर ते रावणाला रचित केले, इतका अधिकार रावणाचा. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. हा रावण लंकेची वास्तुशांती करायला आला. आल्यानंतर असे मंत्र म्हटला. भगवान शंकराला आपण भोळदैवत म्हणतो ना, भोळदैवत. असे मंत्र म्हटला का ते मंत्र म्हटल्यानंतर भगवान शंकर भोळदैवत असल्यामुळे त्याच्यावर प्रसन्न झालं. म्हटले बोल रावणा, तुला काय पाहिजे? रावण काय साधा सुद्धा घेत होता का? सोन्याची लंकाच मागून घेतली म्हणून लंका रावणाची झाली. आता रावणाची झाली. मागून घेतली म्हणून लंका रावणाची झाली. आणि ही लंका रावणाची झाल्यानंतर त्या ठिकाणी आता सोन्याची लंका रावणाला प्राप्त झाली. समाधान पाहिजे ना? पाहिजे ना? काही इच्छा राहिली पाहिजे का अजून मागायची? आता थोडक्यात एक सांगू का? ही एवढे जेवढ्यांचे घर इथं असतील, इथं बसलेल्यांपैकी हे घर या बाया इथं या घरांवर बसलेल्या म्हणजे या घराच्या मालकीने असतील. हा बरोबर काय का? मी काय म्हणते, हे घर जर सोन्याचे झाले होणार नाही, पण जर झाले तर आपली देवाकडे आणखी काही मागायची इच्छा अपेक्षा उरण का? हे एकदम खरं आहे. म्हणजे घर जरी सोन्याचे झाले तरी समाधान नाही. रावणाला लंका प्राप्त झाली पण समाधान, इच्छा संपल्या. मग तुम्ही म्हणाल ताई काय इच्छा? रावणाच्या 3 इच्छा तुम्हाला माहिती होत्या.
आ पहिली गोष्ट, पहिली इच्छा खारा पाण्याचा समुद्र झाला का? सोन्याला सुगंध आणायचा. महिला मंडळ आला. घरात तिजोरीमध्ये सोनं आहे ना? हा? गळ्यात थोडंफार येतो का सुगंध? येतो नाही आला. शेवटची आणि तिसरी गोष्ट आजी बरोबर सांगितलं. स्वर्गाला शिडी लावायची. लागली का? स्वर्गाला जर शिडी लागली असती ना सुनील दादा, बर का, लोक शिडी ना वरती गेले असते. रंबा अप्सरा पाहून शिडी ना खाली आले असते. लागली का स्वर्गाला शिडी? नाही लागली. 3 इच्छा होत्या, पूर्ण झालं नाही. थोडक्यात मला सांगायचं होतं, संसार फक्त इच्छेनं, मायेनं, अपेक्षेनं पुढे चालतो, पण तो आपल्याला काही या ठिकाणी पूर्णत्वाला नेत नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं ना तर धनानी भोगो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहाश्चिताय परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवयकः. धन, गाडी, बंगला, पैसा, संपत्ती सगळं मातीत मिळणार आहे आणि हा जीव आपल्या कर्मानुसार वरती जातो. म्हणून माणसाने त्याच्या जीवनामध्ये कर्म चांगलं करायचं. कारण संसार नावाची गोष्ट अशी आहे, फक्त अशी आशेनं पुढे ढकलती. कशी माहिती का? शेवटचं एक उदाहरण आणि सेवेला समाप्त. विठ्ठल म्हणजे संसार नावाची गोष्ट अशी आहे की आपण काय करतो माहितीये का? आज जर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही ना, काय सांगते मी तुम्हाला, आज जर एखादी वस्तू आपल्याला प्राप्त झाली नाही तर आपण काय करतो माहिती का? उद्याच्या दिवसाची वाट बघतो आणि असं म्हणतो आज नाही झाली ना उद्या पूर्ण होईल, पण ती काही शेवटपर्यंत पूर्ण होत. थोडक्यात एक उदाहरण सांगते आणि सेवेला समाप्त करते. बोर झाले का तुम्ही? महिला मंडळ, पाठीमागचं महिला मंडळ कटाळा का? अजिबात. एका मालकाकडे 2 गाढवं होते. काय लय हसले बाई. तुम्हाला माहिती आहे का? कालच्या ताईनं सांगितलं का? एका मालकाकडे काय होते? 2 गाढवं होते. त्या मालकानं काय केलं? ते गाढवं विकायचा निर्णय घेतला. आता त्यानं काय केलं माहिती का? ते दोघंही गाढवं विकायचा निर्णय घेतल्यानंतर एक गाढव धोब्याला दिलं. दोन माहिती तुम्हाला, आम्हाला सर्वांना. एक गाढव धोब्याला दिलं आणि एक गाढव डोंबाऱ्याला दिलं. ताई, धोबी कळाला पण डोंबाऱ्याला नाही कळाला. बरोबर ना ताई? धोबी कळाला पण डोंबाऱ्या कळाला. सांगू का डोंबाऱ्या कसा असतो? दादाला समजलं बघ. दादांनी जत्रा यात्रा पाहिल्या असतील. काय असतं माहितीये का? हा डोंबराचा खेळ कसा असतो? आपल्या गावामध्ये जत्रा यात्रा भरती ना, जत्रा, त्या जत्रेमध्ये आपण काय करतो? त्या डोंबराचा खेळ असतो. कसा माहितीये का? इकडून एक पोल बांधायचा आणि इकडून एक पोल बांधायचा, मधी दोरी बांधायची आणि मधी दोरी बांधली का खालून एक माणूस वाजवतो आणि त्या दोरीवरती एक पोरगी नाचते, आपल्याला खेळ करून दाखवते. बरोबर ना? आमच्या भाषेमध्ये तिला कटपुतली म्हणतात, तुमच्या भाषेत माहित नाही. मग हा म्हणजे थोडक्यात त्याला आपण काय म्हणतो? डोंबराचा खेळ. मग त्यानं काय केलं? त्या मालकाने एक गाढव धोब्याला दिलं आणि एक गाढव, बोला ना आता, डोंबराला दिलं. आता हे दोनही गाढव विकल्यानंतर आता धोब्याच्या गाढवाचं काम काय? कपडे उचलायचे, नदीवर जायचं, धुवायचे आणि वाळत टाकायचे. कपडे वाळेपर्यंत जेवढं हिरवगार रान दिसेल तेवढं चालायचं. आता खायचं आणि आराम करायचं म्हणून कसा झाला? चांगला धष्टपुष्ट झाला. पण आता या डोंबराच्या गाढवाचं काम कसं? या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात, भेटलं तर खायचं नाही तर उपाशीच. म्हणून तो कसा झाला? म्हणजे तुम्ही आता माझ्याकडे पाहू राहिले का? कसा झाला तो? असा बारीक झाला. आता काय झालं माहिती का? एकदा धोब्याच्या गाढवाची आणि डोंबराच्या गाढवाची एका गावामध्ये भेट झाली. गाढव एकत्र आले का ते खुशाली विचारतो. माझं नाव नाही हो, त्यांच्यातली खुशाली म्हणते. समजले ना दोन्ही पण डायलॉग तुम्हाला? गाढव एकत्र आले का ते विचारपूस आपली खुशाली काय आहे, आनंदाचं दुःखाचं ते सगळं विचार. समजलं तुम्हाला? तसे ते 2 गाढवं एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर ते एकामेकांची विचारपूस करायला लागले. एकामेकांची विचारपूस करायला लागल्यानंतर त्या ठिकाणी
डोंगराच्या गाडवाने धोब्याच्या गाडवाला विचारलं, म्हटलं बाबा अरे लईच तुझी तब्येत झाली, इतका दष्टपुष्ट झाला, कारण काय म्हटले? धोब्याच्या गाडवाने सांगितलं बाबा कामच काय, कपडे उचलायचे, नदी म्हणायचे, धुवायचे, वाळत टाकायचे, वाळेपर्यंत जेवढं हिरवगार रान दिसन तेवढं चरून टाकायचं, याच्या व्यतिरिक्त काम काय? पण धोब्याचा गाडव डोंबराच्या गाडवाला म्हटलं अरे तुझी तब्येत इतकी खालावली याचं कारण तरी काय? म्हटलं बाबा आमचा डोंबराचा खेळ आहे, इकडून एक पोल बांधायचा, इकडून एक पोल बांधायचा, मध्ये एक दोरी बांधायची, वरती ती पोरगी खेळ करती नाचती, खालून तो माणूस वाजवतो. म्हटले भेटलं तर खायचं, नाही भेटलं तर चाललेच पुढच्या गावच्या जत्रेला यात्रेला त्या गावामध्ये खेळ करायला. म्हटलं त्या कारणानं तब्येत थोडी खालावली. धोब्याच्या गाडवाने सांगितलं, म्हटले आपण एक काम करू, आपण एक्सचेंज करू, म्हणजे आदला बदल. तू एक काम कर म्हटले. धोब्याचा गाडव म्हटला तू माझ्या मालकाकडे जा आणि मी तुझ्या मालकाकडे जातो. डोंबराचा गाडव काय म्हटलं माहितीये का? आपल्या मेन मालकाने ज्या त्या मालकाला विकलंय आपण त्याच्याकडेच राहिलं पाहिजे, आदला बदल करायची. आता धोब्याच्या गाडवानी त्या डोंगराच्या गाडवाला प्रश्न विचारला, म्हटले बाबा नेमकं तुझ्या मालकाकडे नेमकं असं आहे तरी का? काय विचारलं? तुझ्या मालकाकडं नेमकं असं आहे तरी काय? तर डोंगराच्या गाडवानी सुंदर उत्तर दिलं बरं का आजी. म्हटले मी माझ्या मालकाकडं एका आशेनं राहतो. संसाराची आशा मी तुम्हाला सांगत होते ना, ती मिटत. तसंच या गाडवाने सांगितलं मी माझ्या मालकाकडं एका आशेनं राहतो. म्हटले काय रे बाबा? म्हटले आमचा खेळ इकडून एक पोल बांधायचा, इकडून एक पोल बांधायचा, मध्ये दोरी बांधायची, खालून तो माणूस वाजवतो, वरती ती पोरगी नाचते. म्हटले याच्यात काय आशा? म्हटले अरे बाबा पण ज्या वेळेस तो माणूस खालून वाजवत असतो ती पोरगी मध्यभागी त्या दोरीवर खेळ करते ना, त्यावेळेस तो खालून वाजवणारा माणूस म्हणतो गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवाशी लागलं. म्हटलं मग? अरे म्हटले जेव्हापासून या मालकाच्या सोबत आलो तेव्हापासून एकच वाट बघतोय, कधी गंगी खाली पडन आणि कधी माझं लग्न त्या गंगे सोबत. याला म्हणतात, थोडक्यात मला सांगायचं होतं, आशा आज नाही पूर्ण झाली, उद्या होईल. सर्व सुखाची आशा जन्म दिला. म्हटले सांगितलं की शेवटपर्यंत संसार नावाची गोष्ट आशेनं पुढे ढकलत चालते, पण संसारातली आशा काही संपत नाही आणि संसार काही पूर्णत्वाला जात नाही. थोडक्यामध्ये सांगितलं, संसार हा इकडे लक्ष द्या, ते मम्मीचा पुणे विठ्ठल संसार काही पुढे जात नाही. पण तुकोबारांनी सांगितलं, म्हटले देवाला भजलं पाहिजे, असा भक्त झाला पाहिजे देवाचा, असा भक्त झाला पाहिजे. पण कुणासारखं? म्हटले हनुमंतरायांसारखा. म्हटले हनुमंतराय प्रभू रामचंद्रांचे असे भक्त झाले. आता इथं बसल्यापैकी कित्येक जणांना माहिती नसेल का या हनुमंतराय लाल का बरं. म्हटले कशी भक्त पाहिजे? तर हनुमंतरायांसारखे भक्त पाहिजे. म्हटले काय केलं हनुमंतरायांनी? म्हटले एक दिवस या प्रभू रामचंद्रांनी शेवटचं सुधारण संपलं, 9 वाजून 10 मिनिटांनी आपलं कीर्तन संपणार. पण ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी कार्यक्रम करतो त्यांचं वर्णन थोडं आपल्या मुखातून झालं पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी एक दिवस सगळ्या देवतागणांची मीटिंग बसवली, म्हणजे सभा भरवली, सगळ्यांना आमंत्रित केलं.
पण हनुमंतरायांना आमंत्रण दिलं. आणि हनुमंतरायांना आमंत्रण दिलं नाही, पण हनुमंतरायांना जरी आमंत्रण दिलं नाही, सगळेजण त्या मीटिंग मध्ये बसले आणि गेले. म्हणजे त्यांची मीटिंग संपली आणि त्या रागामध्ये ते त्या ठिकाणी सीता मातेच्या महालामध्ये गेले. सीता मातेच्या महालामध्ये गेल्यानंतर सीता मातांच्या हातामध्ये कुंकू होता आणि सीता माता तो कुंकू आपल्या भांगामध्ये भरत होत्या. आणि ज्या वेळेस हनुमंतरायांनी हा प्रकार बघितला, हनुमंतरायांनी सीता मातेला प्रश्न विचारला, म्हणजे का हो तुमच्या हातामध्ये कुंकू आहे, हा कुंकू तुम्ही तुमच्या भांगामध्ये भरताय, याचं कारण काय? सीता मातेनं गोड उत्तर दिलं, म्हटले हा कुंकू आहे. आधी तर त्यांना हा कुंकू हे माहितीच नव्हतं, फक्त लाल लाल दिसलं. म्हटले हे काय आहे? म्हटले हा कुंकू आहे. कुणाला विचारलं? सीता मातेला. म्हटले याचं तुम्ही भांगात भरताय, याचं कारण काय? सीता मातेने गोड उत्तर दिलं की म्हटले हा लाल जो आहे तो कुंकू आहे. हा कुंकू जर आपण आपल्या भांगामध्ये भरला तर आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं. शब्द ह्या हनुमंतरायांनी ऐकला, तिथून निघाले आणि निघाल्यानंतर तो कुंकाची एक पाटी घेतली आणि आपल्या अंगावर ओढून पूर्ण लाल लाल झाले. आणि त्या अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी सगळ्या देवतागणांची प्रभू रामचंद्रांची मीटिंग चालू होती ना, त्या मीटिंग मध्ये जाऊन पोहोचले. सगळे देवतागण त्यांना हसायला लागले. कुणाला? हनुमंतरायांना. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, ज्या अर्थी माझा भक्त असा लाल लाल होऊन आला, त्या अर्थी याचं काही साधं नियोजन नसेल, याच्या डोक्यात मोठं नियोजन आहे काहीतरी. सगळे हसले पण प्रभू रामचंद्र हसले नाही. हनुमंतरायांना राग आला. हनुमंतरायांनी सांगितलं, म्हटले देवा असे पण सगळेच देव मला हसले, आता तुम्ही हसा. म्हटले मी हसणार नाही, पण या सगळ्यांना आपल्याला उत्तर द्यायचंय, त्यासाठी तू सांग का तू असा लाल लाल होऊन का आला? म्हटले सीता मातेच्या महालात गेलो. सीता मातेच्या महालामध्ये गेल्यानंतर हातामध्ये लाल लाल दिसला. त्यांना विचारलं हे काय? सीता मातेने सांगितलं हा कुंकू आहे आणि हा जर आपल्या भांगात भरला तर आपल्या मालकाचं, आपल्या पतीचं आयुष्य वाढतं आणि माझा मालकच तुम्ही आहे. म्हटले मग इथं भरण्यापेक्षा थोडं आयुष्य वाढवण्यापेक्षा मी पूर्णच लाल होऊन घेतलं, म्हणजे माझ्या मालकाचं किती आयुष्य वाढेल. म्हणून भक्त असावा का हा म्हणजे अशी भक्ती केली पाहिजे. कुठल्याही एका देवाला भजा, नुसतं पंढरीच्या पांडुरंगालाच नाही, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. कुठल्याही एका देवाला भजा, पण भजलाच पाहिजे. जर नाही भजलं तर काय सांगितलं? अभंगाचं प्रथम चरण. सांगतो तुम्हासी भजरे सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला.
देवाला बसलं पाहिजे. नाही बसलं तर या ठिकाणी जन्म वायाला जाणार आणि जन्म वाया न जावा असं जर आपल्याला वाटत असेल, पहिला मंडळ पुरुष मंडळ हाताला टाळी मुखाला भजन विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हरि जय जय विठोबार कुमारी हरि जय जय हरि 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 जय 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 विठोबार कुमारी हरि जय जय हरि 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 जय 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 विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करिता शिवाय दुसरं काहीच लागत नाही. म्हटले हे कशावरून सांगतात, काही शेवटचं चरण होणार नाही, संपलं, काही विषय नाही. टाईम आपल्याला भरपूर झाला नाही तर घेतला असता आपण शेवटचं चरण. काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची. म्हटलं देवाला भावाशिवाय दुसरं काही लागत नाही. देवाचं चिंतन नामस्मरण सगळं करायचं, देवाला भजायचं, पण भावानं या ठिकाणी बसलं पाहिजे. हनुमान जन्मोत्सव निमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव वर्ष पहिल्याच वर्षी कार्यक्रमाची सुरुवात चालू केली आहे. भावाने जर ही सप्ताह या ठिकाणी पार पाडला आणि भावाने जर हा कार्यक्रम या ठिकाणी करत राहिले तर आज हनुमंतरायांकडे एकच प्रार्थना करायची का जो 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर 7 दिवसाचा या ठिकाणी झाला पाहिजे अशी इच्छा आपण हनुमंतरायांकडे व्यक्त करू. समस्त ग्रामस्थ मंडळींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचा सगळा परिवार असेल, आमचे काका असतील, काकू असतील, आमच्या आजी असतील, आमची दिदी असेल, आमचा दादा असेल, सगळ्या परिवाराचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्यांच्या मार्फत तुमच्या सगळ्या मायबापांचं दर्शन घडलं. पुन्हा एकदा मुखेड गावामध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग आला. तुमच्या सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे पाहुणे या ठिकाणी राहतात. माझी चुलत बहीणच या गावामध्ये दिलेली आहे. पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत की नाही मला माहीत नाही, पण पांगरकर परिवार त्यांचे एकदा मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आले नाही कीर्तनाला पण नाव घेऊयात आपण. हा बरं त्याच पद्धतीनं हा काही अडचण नाही. काय कीर्तन झालं भेटू का? मी भेटू. त्याच पद्धतीनं पिंपळगाव लेपवरून आलेले आमचे मोठे बंधू जगदीश दादांचे एकदम मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. वनसगावचे स्वराज्य ग्रुपचे सर्व संचालक, अगदी लहान बहिणीसारखं माझ्यावर प्रेम करणारे आणि कुठेही कार्यक्रमाला हाक मारली कार्यक्रमाला धावून येणारे, त्यांच्या वडिलांच्या 5व्या पुण्यस्मरणाला अगदी जोरात खूप मोठा कार्यक्रम त्यांनी वडिलांच्या प्रित्यार्थ या ठिकाणी केला. आमचे सुनील दादा शिंदे वनसगाववरून या ठिकाणी निफाड तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित राहिले. दादांसाठी एकदा जोरदार त्याच पद्धतीनं दादांसोबत आलेले सगळे सहकारी मित्र. दादाचं नाव राजू अण्णा शिंदे, दादाचं नाव ज्योतिताई सोनवणे, आमच्या भगिनी कीर्तनकार, त्यांचे भाऊ बंधू या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच पद्धतीने आमच्या शूटिंगवाल्या दादाचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. सगळे तुम्ही ग्रामस्थ, गायक, भजनी मंडळ तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. विनेगरी ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. ज्यांच्याकडे आजची कीर्तनाची सेवा आहे, अन्नदान आहे, त्यांच्या बंगल्यावर आता आम्ही येता गेलो. त्यांचं आडनाव मला एकदा सांगा बरं. रोकडे परिवाराचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. सिस्टरवाल्या दादांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि एकदा जोरात टाळ्या आमच्या पखवाजवाल्या मृदुंग दादासाठी झाल्या पाहिजे. दादांचे
विद्यार्थ्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. ह्या सगळ्या विद्यार्थिनी तुम्हाला दिसतात, ह्या सगळ्या माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये माझी स्वतःची एकमेव मुलींची नारायणी वारकरी शिक्षण संस्था आहे. तब्बल 55 विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. गायनालाही ज्या उद्या आहेत त्या आपल्याच विद्यार्थिनी आहेत. त्या सगळ्या विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि नुकतीच आमच्या संस्थेतून एक अगदी प्रख्यात कीर्तनकार म्हणून ज्यांना अगदी सध्या चांगलं नाव भेटत आहे अशी आमचीच एक विद्यार्थिनी संस्थेतून आत्ताच बाहेर पडलेली हरिभक्त परायण दिव्याताई वाघ ताईंचे ताई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. सगळ्या विद्यार्थिनींचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. ज्यांच्यामुळे 2 तास इथं भक्कमपणे बोलू शकते असे माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. बसलेल्या सगळ्या सज्जन श्रोत्यांचे, आमच्या तुळशीवाल्या आजींचे एकदा मनपूर्वक आभार. सगळ्या परिवाराचे एकदा मनपूर्वक आभार. कुणी राहिलं असेल तर माफी असावी. झालेली सेवा निवृत्ती दादांच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी. कुणाकडे कीर्तन सेवा मला माहित नव्हतं ना. सांगळे आप्पा तुमच्याकडे आजचे कीर्तन. हा बरोबर शिंदे काय नव्हते एखाद्या वेळेस बदलले नाही काय पण. तुमचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. बोलण्याच्या ओघात कुणाचं नाव विसरलं असेल तुमच्या सगळ्यांचं एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे सुनील दादा खास पोवाडे आणि शिवचरित्र ऐकायला येतात पण दादा आज वेळ झाला आणि थोडं उद्या मुंबईला कीर्तन आहे आणि लोकांना महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. टाईम काही 9 ते 11चा नाही 7 ते 9चा. दादांना माहिती आहे मी शिवचरित्र अगदी गोड करते आणि पोवाडेही अगदी गोड गाते. तुम्हाला माहीत नसेल तरी मी तुम्हाला सांगून देते. दादांनी त्यांच्या कार्यक्रमाला खास मला शिवचरित्र सांगायलाच त्या ठिकाणी लावलं होतं. पण आज ते काही होणार नाही. तुमची जरी इच्छा असली तरी मी म्हणणार नाही कारण तुम्ही बसणार नाही, तुम्हाला जेवण करायचं. बरोबर आहे ना. सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. झालेली सेवानिवृत्ती दादांच्या चरणी, प्रभू रामचंद्रांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. शेवटचं भजन हाताने टाळी मुखाने भजन. निवृत्ती राया शेवटच करायचं पण बोलण्याच्या ओघामध्ये मेन नावच आपल्याकडून विसरून गेलं. ताईची तब्येत बघता तुम्ही बघितलं, ताईची तब्येत अशी आहे पण खरा आधार यांचा होता मला. म्हणजे हे कशासाठी असतात माहिती काही वाटत होतात. ताई जर पडली फुटली तर तिला उचलायला पण त्यांनीच दांडा पाडून दिला मला. व्यवस्थित होते. तुमच्या दोघांचे एकदा मनपूर्वक आभार. सेवेला समाप्त. ज्ञानेश्वर माऊली Yeah.